इयत्ता 8वीचे विद्यार्थी गृहीत धरूनच मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर द्यायचे. ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी फक्त बोट वरती करायचं. सूचना संबंधी का सर्वांना? मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारत हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याच्या अगोदर भारतावर इंग्रजांचं राज्य होतं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर मला सांगा, भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले? हा तुम्ही सांगा. महात्मा गांधी. बघ, एकाच नेत्याने प्रयत्न केले का? हा तुम्ही सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघ, तुम्ही? राजाराम मोहन राय. तुम्ही? बरोबर. अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आपल्याला त्यामध्ये दिसतात. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने प्रयत्न केले? सत्य आणि अहिंसा. बर, हा एक मार्ग. हा तुम्ही? सत्याग्रह आणि चळवळ. हा बरोबर. जहाल आणि पोवाड. आणखी एक मार्ग होता. 2 मार्ग सरांनी अगदी बरोबर सांगितले. आणखी एक मार्ग होता. आपला मार्ग म्हणतो मी, चळवळी नाही. जसं मवाळ आणि जहाल होता तसा आणखी एक मार्ग होता. हा बरोबर. अगदी बरोबर. शाबास. असा काय? तर आज आपण क्रांतिकारी चळवळ, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा घटक आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, जसं आपल्याला माहित आहे की 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तिथून साधारणतः वेगळ्या लोकांचा पगडा, त्या विचारधारेचा पगडा त्या राष्ट्रीय सभेवरती होता. त्याला मवाळ कालखंड असं म्हणतात. नंतर टिळक युग सुरू झालं आणि टिळक युगामध्ये त्याला जहाल कालखंड असं म्हणतात. आणि यानंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे सशस्त्र क्रांतिकारींचा कालखंड किंवा त्यांच्या त्या स्वातंत्र्य चळवळीत त्या लोकांचा प्रभाव असणारा एक कालखंड होता. पण मला सांगा, सशस्त्र क्रांतिकारकांची काही नावं तुम्हाला सांगता येतील का? प्रयत्न करा. सगळ्याच्या हात कोणती पाहिजे? हा तुम्ही सांगा. भगत सिंग. बरोबर. हा राजगुरू. हा स्वातंत्र्यवीर सावरकर. हा वासुदेव बळवंत फडके. शाबास. बरोबर. हे सगळे जे नाव सांगितले हे सगळे सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते आहेत. नवे तर ते अग्रगण्य आहेत. आणि म्हणून भारतामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ कुठून सुरू झाली त्याचा आपण टप्प्याटप्प्याने त्यामध्ये विचार करणार आहोत. एक मी इथं या ठिकाणी चित्र दाखवतोय. ते चित्र सगळ्यांनी बघायचं आहे. सर्वांना चित्र दिसतंय का? सर्वांना चित्र दिसतंय का? हो. हे चित्र कोणत्या सशस्त्र क्रांतिकारकाचे आहे? तेच हात पुढे येत आहेत. वेगळे हात पाहिजे. हा बोला. हा रामसिंह पुता या क्रांतिकारकाचं नाव आहे. आणि मग रामसिंह पुतांनी काय केलं ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, रामसिंह फुकानी काय केलं हे त्यांच्या कार्य बघण्याच्या अगोदर रामसिंह फुकानी कुठल्या राज्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ किंबहुना सुरू केली ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. नकाशा सर्वांना दिसतोय का? या नकाशाचं नाव काय आहे? हा तुम्ही सांगा. त्या नकाशाचे नाव भारताचा स्वाभाविक नकाशा. राजकीय राजकीय नकाशा. कसा काय?
मित्रांनो, नकाशा म्हटल्यानंतर नेहमी नकाशाची वरची जे मुख्य दिशा म्हणतो आपण, त्यातली कुठली मुख्य दिशा वरची असते? हा, तुम्ही सांगा. हा, आणि त्याच्या विरुद्ध खालची दक्षिण, माझ्या ह्या बाजूची आणि इकडे अगदी बरोबर, शाबास. की ह्या मुख्य दिशा आहेत. रामसिंह फुकाने त्यांची जी चळवळ आहे, जी मुवमेंट आहे, ती पंजाब मधून सुरू केली, पंजाब या राज्यात. आणि म्हणून त्यांचं कार्य बघण्या अगोदर आपण त्यांचं जे पंजाब आहे, पंजाब प्रांत आलं लक्षात, त्याचं स्थान काय आहे त्यामध्ये आपण त्यामध्ये बघणार. बघा की हा मध्य प्रदेश बरोबर, हा छत्तीसगड आहे, ओरिसा आहे, आंध्र प्रदेश आहे, हा महाराष्ट्र आहे. मग मला पुढे येऊन कोण दाखवेल की पंजाबचं स्थान नकाशामध्ये कोण दर्शवेल? हा, चला या. इकडे बघा, इकडे बघा. तर कुठला रंगाचा आहे? साधा रंग कुठला दिसतोय? हा, बरोबर, शाबास, बसा. मित्रांनो, की या रामसिंह फुकाने सुरुवात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ पहिल्यांदा पंजाबमध्ये झाली, नंतर महाराष्ट्रामध्ये झाली, आणि नंतर ते बिहारमध्ये, बिहार म्हणजे आजचं झारखंडमध्ये ती चळवळ, हळूहळू त्या चळवळीचं लोण जे आहे ते पूर्ण देशामध्ये पसरलेले आपल्याला त्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून पहिल्यांदा पंजाबमध्ये रामसिंह फुका, त्याला बाबा रामसिंह फुका असे नावाने पंजाबमध्ये ओळखलं जातं. काय काम आहे त्यांचं? कारण पंजाबी लोकांमध्ये सुद्धा फुका नावाची एक वेगळी जमात आहे, आणि त्या वेगळ्या जमातीचं म्हणजे पंजाबीच, पण त्याच्यामध्ये काही वेगवेगळे समूह आहेत. आणि त्या चळवळीचे संस्थापक म्हणून त्या बाबा रामसिंह फुकाकडे तिथले लोक बघतात. काय काम केले त्यांनी? त्यांनी ब्रिटिश वस्तूवर बहिष्कार टाकणे. बघा, महात्मा गांधींनी असहकार चळवळ खूप नंतर सुरू केली, मुद्दा लक्षात ठेवू का? पण त्याच्या अगोदरच असहकार, नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट जी आहे ती पहिल्यांदा भारतामध्ये रामसिंह फुका यांनी दाखवून दिलं की ब्रिटिशांच्या वस्तू आपण खरेदी करायच्या नाही, त्यामुळे ब्रिटिश हे आर्थिक त्यांची गळी विस्कटेल आणि आपोआप देश ते सोडून जातील. अशा प्रकारचं रामसिंह फुका यांनी हे केली. आणि फुका लोकांच्या एकत्र करून त्यांनी सशस्त्र त्या लोकांना संघटित करून त्यांच्या हातामध्ये शस्त्र दिलं. आणि जे ब्रिटिशांचे जे काही वस्तू असतील, त्यांचे बंगले किंवा जे काही सरकारी ऑफिस असतील त्याच्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पहिल्यांदा सशस्त्र क्रांतिकारी कुठं झाले? पहिल्यांदा चळवळ पंजाबमध्ये चळवळ झालेली आपल्याला त्यामध्ये दिसतंय. सर्वांनी पुढे लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांना कळलं का रामसिंह फुकाने काय केलं ते? त्यांचं कार्य सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे कार्य आपण त्यामध्ये बघू. आता या चळवळी ही जी पंजाबमध्ये सुरू झाली होती त्याचं लोण मात्र महाराष्ट्रामध्ये याला सुरुवात झालेली आपल्याला त्यामध्ये दिसतंय. बघा, हे चित्र कोणत्या सशस्त्र क्रांतिकारकाचं आहे? हा मॅडम, तुम्ही मला बरोबर सांगता येईल का? वासुदेव बळवंत फडके. सांगा बरं तुम्ही एकदा. बरोबर, असं काय? हे ह्यांचं नाव जे आहे वासुदेव बळवंत फडके, हे पुण्याचे तसे, म्हणजे पंजाबमध्ये सुरू झालेली चळवळ ही पुण्यामध्ये येऊन पोहोचली. आणि या वासुदेव बळवंत फडके काय केलं? बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये अनेक समूहाचे लोक राहतात. ते जात म्हणत नाही, वेगवेगळ्या समूहाचे लोक राहतात. आणि ते समूह भले ते जंगलात राहत असतील, भले कुठं असेल, पण अतिशय शूरवीर आणि धडपट अशा प्रकारचे लोक होते. आणि म्हणून तेच वासुदेव बळवंत फडकेंनी ओळखलं. तर महाराष्ट्रातल्या अशा कुठल्या जमाती आहेत की जे लढाऊ अशा प्रकारचे आहेत? आपल्याला असं वाटतंय की ज्यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आहे. हा,
यस, बरोबर, शाबास, बरोबर आहे की ह्या जे रामोशी लोक आहेत, जे त्याला मी जात असं म्हणत नाहीये, पण असा एक वेगळा समूह आहे, धर्नाकट अगदी काटक अंगाने ह्या अनुषंगानं, आणि म्हणून त्यांनी काय केलं की अशा वासुदेव बळवंत फडकेंनी अशा रामोशीचे बांधव आहेत आपले, त्या बांधवांना संघटित केलं, एकत्रित केलं, आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळीची जी ज्वाला आहे ती ज्वाला पेटवण्याचं काम त्या वासुदेव बळवंत फडके यांनी केलं. आणि ब्रिटिश साम्राज्याशी त्यांना साधं मवाळ भाषा कळत नाही, अर्जाने विनंती ही भाषा कळत नाही, नुसतं जहाल बोलून चालत नाही, तर त्यांना त्यांचा साम्राज्याला प्रतिकार हा आपण फक्त शस्त्रानेच केला पाहिजे. त्यांना साधी भाषा कळत नाही, आणि म्हणून त्यांचं जर साम्राज्य इथून नायनाट करायचं असेल तर त्याचा फक्त शस्त्रानेच त्याचा वापर केला पाहिजे, आणि शस्त्रानेच त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. अशा प्रकारची विचारधारा कोणाची होती? वासुदेव बळवंत फडके. पण वासुदेव बळवंत फडके काही हे ट्रेनर नव्हते, विचार होते त्यांच्याकडे, आयडिओलॉजी होती त्यांच्याकडे, पण प्रत्यक्ष लोकांना बंदूक हातात कशी चालवायची कशी की पुणे, आणि म्हणून त्यांनी पुण्यातलेच त्या काळातले एक सदग्रस्त होते, आणि त्यांचं नाव वस्ताद लहुजी साळवे. की ज्या वस्ताद लहुजी साळवेंनी लोकमान्य टिळकांना सुद्धा त्यांचे जे शस्त्र जे चालवणारे जे लोक होते ट्रेनिंग त्यांना दिली होती, म्हणजे पुण्यात एक नामांकित नाव त्या काळात. आणि वस्ताद लहुजी साळवे हे शस्त्रविद्येत निपुण होते. घराकट बदंड असं शरीर, उंची असे शरीर, म्हणजे 5-25 माणसाला असेच ते लोळवायचे, जे इतकं पुण्यामध्ये त्याचं नाव. आणि म्हणून वासुदेव बळवंत फडकेंनी वस्ताद लहुजी साळवे यांची मदत मागितली, किंबहुना ती घेतली त्यांनी. म्हणजे रामोशी ही जे लढाऊ बांधव आहेत त्या बांधवांना ट्रेनिंग द्या, कारण वस्ताद लहुजी साळवे यांना सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंच होतं, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये हे करायचंच होतं. आणि म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी ह्या रामोशी बांधवांना एकत्र करून आणि त्यांना ट्रेनिंग प्रशिक्षण देण्यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांना विनंती केली, आणि त्यानुसार त्यांनी तिथं हे केलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतंय. आणि त्यातून रामोशी बांधवांनी एकत्र होऊन त्यांनी ती चळवळ उभारली, पण संघर्ष पण केला. पण मित्रांनो, आपल्याकडे खूप मोठा एक दोष आपल्या भारतीय समाजाला लागलेला आहे, तो म्हणजे फितुरी. आपल्या फितूर बाहेरचे लोक नाही झाले, आपलेच बांधव ते फितूर झाले. आणि अशा पद्धतीनं वासुदेव बळवंत फडके यांना फितुरीनं वेगवेगळ्या माध्यमातून ते पकडल्या गेले, आणि पकडून एडन इथं, एडन म्हणजे तो जो अखाताचा जो भाग आहे, एमएल वगैरे जो भाग आहे, त्या एमएलच्या एका तिथं नेलं, आणि तिथल्याच एका तुरुंगामध्ये त्यांनी ठेवला, आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. आणि म्हणून ह्या अशा सशस्त्र क्रांतिकारकाचा वासुदेव बळवंत फडकेंनी पुण्यामध्ये सुद्धा खूप मोठं हे केलं होतं. पुणे आणि असेल, अगदी आपल्या दत्ताचं जे ठिकाण आहे गाणगापूर, इथं सुद्धा काही दिवस वासुदेव बळवंत फडके वेगळ्या वेळेस काशीचे बाबा म्हणून ते तिथं नावारूपास आलेले होतं, पण बाबा म्हणून राहायचे. पण सगळ्या या चळवळी मात्र इथून पैसा पुरवठा करणे, तिथून शस्त्र खरेदी करणे, हे करणे, आणि इंग्रजांना सळोगी पळत करून सोडणं. पण जेव्हा जुन्या लोकांनी त्यांना तिथं मंदिरात बघितलं, अरे हे तर वासुदेव बळवंत फडकेच आहे. पण ही बातमी हळूहळू ब्रिटिश सरकारच्या जे नाकेनऊ आलेलं होतं त्यांना ती कळाली, आणि त्यांचा शेवटी त्यांना पकडून देण्यामध्ये आपल्याच लोकांचा वाटा त्यामध्ये दिसतोय, त्यामध्ये महत्वाचा आहे. यांना दुसऱ्या एक नावानं ओळखलं जातं, ते म्हणजे आद्य क्रांतिकारक. हे समजलं का तुम्हाला? बघा, सुरुवात कुठून झाली सशस्त्र क्रांतिकारकांची? पंजाब मधून. त्याचं लोन कुठं आलं? पुण्यामध्ये आलं.
आणि पुण्यामध्ये आल्यानंतर आणखी एक घटना घडली, ती घटना आपण समजून घेऊया. इथे नावच आहेच, चाफेकर बंधू. आपल्या सगळ्यांना इतिहासामध्ये माहिती आहे. आणि या चाफेकर बंधूंनी सुद्धा मित्रांनो 3 भाऊच आहेत, सख्खे भाऊ आहेत, एकाच कुटुंबातले भाऊ आहेत. कारण त्या काळामध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती. जसं आपल्याकडे कोरोना वगैरे आलेला होता, आपण बघितलं किती आपण मेटाकुटीला आलेलो होतो. म्हणजे मनुष्य जात ही पृथ्वी तलावर नष्ट होती की काय, अशा प्रकारची परिस्थिती आपण कुठल्या ह्याच्यात बघितलं, पण कोरोनामध्ये बघितले. तेव्हा त्या काळामध्ये सुद्धा प्लेगची साथ आली होती आणि ते प्लेगचा निवारण करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी कमिशनर रॅन यांची नियुक्ती त्या पुण्याच्या इथे केली होती. पण त्यांनी काम बऱ्यापैकी सुरुवातीला केलेलं होतं, पण ते सुरुवातीला काम करता करता त्यांनी काही अतिरेक त्यामध्ये करायला लागले. जबरदस्तीनं महिलांना हाताला धरणे, बोलणे, त्यांच्याशी थोडीशी काय म्हणू आपण बदतमीजी करणे ज्याला आपण म्हणूया, अशा प्रकारचं वर्तन पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी व्हायला लागलं. स्त्रियांना वेगळ्या प्रकारची वागणूक त्यामध्ये द्यायला लागलं आणि ही सगळी बातमी पुण्यामध्ये पोहोचली की प्लेगच्या नावाखाली रॅन आणि त्यांचे जे काही सहकारी सैनिक असतील ते महिलांवरती खूप वेगळ्या प्रकारचे अन्याय करतायत. अशी कळल्यानंतर त्याचा बदला चाफेकर बंधूंनी घ्यायचा ठरवलं. आणि रॅन हा असाच एका कार्यक्रमाला पुणे विद्यापीठामध्ये, आताचं जे पुणे विद्यापीठ आहे ते गणेश खिंड तो जो भाग होता, आणि ते येत असताना संध्याकाळी बरोबर रॅनचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये चाफेकर बंधूंना पुढे नंतर फाशीची शिक्षा झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून हे जगाचं एकमेव उदाहरण असेल, एकाच कुटुंबातले सख्खे भाऊ देशासाठी बलिदान दिलेले आहे. तिघे ते सख्खे भाऊ आहेत. आणि म्हणून हे बलिदान या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये झालेले आपल्याला त्यामध्ये दिसतंय. हे पुण्यामधून शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मित्रांनो, आपण हे चित्र कोणाचं आहे, बिरसा मुंडा, ज्यांची आपण परवाच जयंती साजरी केलेली आहे. ते बिरसा मुंडानी यांनी सुद्धा जे मुंडा आदिवासी होते बिहारमध्ये, आता तो तेव्हाचा बिहार पण आता तो झारखंडमध्ये गेलेला तो भाग, आणि त्या मुंडा आदिवासींना संघटन केलं. आणि का संघटन केलं तर तिथं ज्या आदिवासींच्या जमिनी होत्या त्या जमीनदार जबरदस्तीने हडपत होत्या, आणि त्या जमीनदारांना इंग्रजांचा काय म्हणतो आपण पाठिंबा होता. आणि हे त्या आदिवासी लोकांच्या जे त्यांच्या जमिनी होत्या त्याच्यामध्ये ते खूप वेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप करत होता. आणि त्याचा राग बिरसा मुंडांना सुद्धा होता. त्यांनी संधीच बघत होते. आणि बिरसा मुंडाने सुद्धा यांच्या विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आदिवासी लोकांना, कारण आदिवासी समाज सुद्धा स्ट्रॉंग असतो, आणि म्हणून अशा लोकांना एकत्रित करून त्यांनी सुद्धा ब्रिटिशांना अगदी सळोकी पळ करून सोडलेलं होतं. कारण जंगलामध्ये इंग्रजांना काय करता येतं, अरे सर बंधू कुठं चालला, पुढचा शत्रू दिसत नाही जंगलामध्ये. आणि अशा काळामध्ये सुद्धा बिरसा मुंडाने जे मुंडा आदिवासी आहेत त्यांना एकत्रित करून काम केलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतं. आजच्या याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या घटकामध्ये आपण बाबा रामसिंह फुका जे पंजाबमध्ये चळवळ केली त्या चळवळीचा प्रारंभ कसा झाला, त्यानंतर वासुदेव बळवंत फडके आणि त्याचबरोबर बिरसा मुंडा यांनी काय योगदान दिलेलं आहे ते योगदान आपण त्या याच्यामध्ये अभ्यासलेले आहोत. आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का, काही अडचण आहे का, नाही. अशा रीतीने आज आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या घटकातील रामसिंह फुका, वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू आणि बिरसा मुंडा यांचं कार्य अभ्यासलो आहोत.